बुद्धं शरणं गच्छामि। अखंड विश्वाला शांती देणारे सम्यक समृद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीने आज या ठिकाणी उपस्थित शाखा क्रमांक 55, 57, 58 या शाखेचे मान्यवर पुरुष महिला पदाधिकारी त्याचप्रमाणे या तिन्ही शाखेने प्रस्थापित केलेले प्रतिष्ठित बौद्धिक सेवा संघ या संघाचे अध्यक्ष आयुष्मान यशवंत सीताराम पवार साहेब, त्याचप्रमाणे मुख्य सचिव तसेच गट क्रमांक 23 हे गटप्रतिनिधी आयुष्मान अरुण भिकाजी गंभीर साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपले गुरुवारनिमित्त वर्षात मालिका सुरू आहे तरी आपण आज गुरुवारनिमित्त आपण जमलेला आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे प्रतिष्ठित बौद्धिक सेवा संघाच्या वतीने आभार मानतो। तसेच आता चित्रपट होणार आहे ते निमित्तीपर्यंत त्यानंतर आपण जे गाथा बोलतो त्या गाथेचा अर्थ इथे होणार आहे। ते जे अर्थ जे घेणार आहे त्या कुमारी कस्तुरी वैष्णव साळवी माझ्या ठिकाणी गाथा आणि त्याचा अर्थ सोबत घेणार आहे। तर तुम्ही आपण निमित्तीपर्यंत आपली गाथा घ्यायची अशी आपल्या निमित्तीपर्यंत नमूद आहे। मी विनंती करेन आमच्या संघाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या पंचायतच्या महाकारुणी तथागत भगवान गौतम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र प्रतिमेला त्रिवार शाखा क्रमांक 155, 157, 158 पटाचार्य महिला मंडळ, तक्षशिला महिला मंडळ, आनंद कॉलनी महिला मंडळ या तिन्ही शाखेने प्रस्थापित केलेले तक्षशिला बौद्धजन सेवा संघ सर्वांना सविनय भीमस्मरण। भीमस्मरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदराने स्मरण करणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आणि व्यक्तिमत्वाला आदराने वंदन करण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्याचा उपयोग होतो। यात त्यांच्या ज्ञानाचा, गुणांचा आणि त्यागांचा प्रशंसा केलेली आहे। जय भीम आणि नमो बुद्धाय या घोषणांबरोबरच भीमस्मरण करणे ही एक प्रकारे त्यांना आदरांजली वाहण्याची पद्धत आहे। सकल विदुरया म्हणजे ज्यांच्याकडे सर्व विद्या आणि ज्ञानाचा प्रकाश आहे। आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात जाऊन शिकून अनेक पदव्या प्राप्त केल्या। एवढं शिक्षण त्यांनी कोणासाठी मिळवले? स्वतःसाठी तर समाजातील रंजल्या मागास दलित शोषितांच्या कल्याणासाठी अन्न वस्त्र निवारा हे माणसाचे मूलभूत गरजा असल्या तरी समाजात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही। हे जेव्हा बाबासाहेबांना समजले त्यांना तेव्हा त्यांनी ओळखलं ते ज्ञानाचा अथांग सागर देवरूप सुची त्यांचे रूप देवासारखे श्रेष्ठ आणि ज्यांची वाणी मधुर आहे। इथे त्यांच्या रूपाला देवाची उपमा दिली आहे। देव हा शब्द अशा अर्थाने वापरलाय की ज्या व्यक्तीला पूजनीय असतात त्यांना आपण देवत म्हणजे देवसमान मानतो। तर असे हे बाबासाहेबांचे रूप देवसमान निर्मळ, शांत, सुंदर आहे की ज्यांच्याकडे पाहिलं की आपल्या मनाला प्रसन्न वाटतं। तसेच त्यांची वाणी म्हणजेच ते ज्या प्रकारे बोलायचे त्यांचे शब्दावरची पकड शब्दवेग अशी होती की ते ऐकायला लोकांचे कान आतुर व्हायचे की जे ऐकताना समोरचे मंत्रमुग्ध व्हायचे। मधुर वाणी म्हणजे अशी वाणी की जी ऐकताना आपल्याला कंटाळा येत नाही, कंटाळा वाटत
म्हणजे त्यांच्या आवाजात गोंगाट आहे, त्यांच्या आवाजात परखडपणा आहे, त्यांचा आवाज खोलपर्यंत मनाचा ठाव घेणारा प्रभावशाली होता. त्यांच्या मुखातून निघालेल्या आवाजातून नकार देण्याची, दुर्लक्ष करण्याची कोणाची हिंमत नसते. गौरवर्ण सुखाय, त्यांचे शरीर गौरवर्णीय, गोरा रंग आणि सुदृढ आहे. बाबासाहेब दिसायला गोऱ्या रंगाचे होते आणि त्यांचा बांधा म्हणजे शरीरयष्टी सुदृढ होते, म्हणजेच निरोगी आणि भारदस्त होते. त्यांचं असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व लोभस्वान होतं. अभयचित्त, त्यांचे मन निर्भय आहे, ते कोणाला घाबरायचे नाही, निर्भय होते, निर्भय काम, ज्यांनी कोणतेही भय न ठेवता काम केले. थोडक्यात सांगायचं तर जर त्यांनी मनात समाजातील लोकांबद्दल भीती बाळगली असती, त्याला घाबरून राहिले असते, तर त्यांनी एवढं महान कार्य केलेच नसते. सुरत धम्मम सुखे, ज्यांनी धर्मावर प्रेम केले, ज्यांना चांगली उत्तम प्रीती आहे, ज्या धर्मात आपल्याला स्थान नाही, त्या धर्माचा त्याग करून त्यांनी शांती, करुणा, मैत्रीची शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्माचा अमूल्य ठेवा आपल्याला मिळवून दिला आणि त्या धर्माप्रती पायी राहण्याची, एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा आपल्याला शिकवली आणि स्वतःला अखेरच्या श्वासापर्यंत धम्मगाडे पूर्णपणे वाहून घेतले. वीरतराज्यम सुजनने, ज्यांनी राज्याचा त्याग केला, हे चांगल्या लोकांचे नेते आहेत. बाबासाहेबांनी जनसेवेसाठी मंत्रिपदाचा त्याग केला. त्यांनी मंत्रिपद घेऊन सत्ता चालवण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेसोबत राहून समाजाचा उद्धार करणे, त्यांचा न्याय हक्कासाठी लढणे महत्त्वाचे वाटत होते. अशा प्रकारे ते जनतेचे प्रिय नेते होते. अशा या सर्व गुणांचा परमपूज्य भीमरावांचे मी स्मरण करतो, त्यांना नमन. बुद्ध वंदना. इतिपिस भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगत लोकविदु अनुत्तर पुरीस धम्म सारथी सत्ता देव गणस्थान बुद्धो भगवती बुद्धं यावं जीवितं पर्यंतं शरणं गच्छामि. म्हणजे अर्थात जीवन मुक्त, सम्यक संबुद्ध, संपूर्ण जागरूक, विद्या व आचरणाने युक्त सुगती ज्यांनी प्राप्त केलेले आहे, सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषांचे सारथी व आधार देणारे देव व मनुष्य यांचे गुरु असे भगवान बुद्ध आहेत. अशा या बुद्ध भगवानाचे जन्मभर अनुसरण करण्याचे मी विधान करते. अरहत म्हणजे जीवनमुक्त, जीवनावर ज्यांनी विजय मिळवला. सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागरूक, ज्यांचे शरीर आणि मन सचेतन अवस्थेत आहे. विद्या व आचरणाने युक्त म्हणजे ज्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्ती केली आहे. तसेच त्यांचे आचरण, वागणूक उत्कृष्ट आहे. सुगती ज्यांनी प्राप्त केलेली आहे म्हणजे ज्यांच्या आयुष्याला एक सुंदर वळण आहे. त्यांचे आयुष्य सुंदर कशामुळे आहे? आपले सर्वांचे आयुष्य सुंदर आहे, परंतु आपले आयुष्य सुखदुःखाने भरलेले आहे. आपण सुखाच्या क्षणी आपण आनंदी असतो, तसेच दुःखाच्या क्षणी आपण नाराज असतो, रडतो, चिडचिड होते, आपण रागवतो. थोडक्यात काय तर आपल्या
आपल्या इंद्रियांवर मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवले आहे. अशा पुरुषांचा